मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासह छगन भुजबळही उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांनी हा एकत्र प्रवास केलेला आहे। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगावमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकत्रितरित्या तिथे पोहोचलेले आहेत। त्यासह शंभूराज देसाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। साताऱ्याच्या नायगावमध्ये हा कार्यक्रम पार पडतोय। आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मंत्री अदिती तटकरे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साताऱ्याच्या नायगावमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्यासह छगन भुजबळ देखील पोहोचलेत। दोघांनीही एकत्रित प्रवास केलेला आहे। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज साताऱ्याच्या नायगावमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 194वी जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। त्यांच्यासह छगन भुजबळ, शंभूराज देसाई, अदिती तटकरे या देखील तिथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीतून प्रवास केलेला आहे। एकाच गाडीतून प्रवास करत ते कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य साताऱ्यातली आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ हे एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी पोहोचलेत। पंकजा मुंडे देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 194वी जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या मूळ गावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, सातारा इथल्या नायगाव या सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी आता मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ आहे ते आता दाखल झालेले आहेत। या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत या एकाच प्रवासामध्ये जे आहे ते पाहायला मिळालं। छगन भुजबळ त्यांच्या गाडीतूनच एकत्र आले। गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ आहे ते मंत्रिमंडळात समावेश केलं नसल्यामुळे नाराज असल्याची चर्चा सुरू होती आणि त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच गाडीतून हेलिपॅडवरून ते नायगावपर्यंत आहे ते छगन भुजबळ यांनी प्रवास केलेला आहे। त्यामुळे या प्रवासाची चर्चा आहे ती जोरदारपणे राजकीयदृष्ट्या होताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पाहायला गेलं तर पंकजा मुंडे ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आदित्य तटकरे उपस्थित आहेत। शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मंत्री अतुल सावे, शंभूराज देसाई असं मंत्रिमंडळ आहे ते या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। मात्र एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रितरित्या जो झालेला प्रवास आहे तो त्या प्रवासाच्या दृष्टीनं हे ते राजकीय चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळतात। कार्यक्रमाला सुद्धा आहे ते हे दोघे एकत्रित आहे ते उपस्थित राहणार आहेत। खरं तर समता परिषदेचे अध्यक्ष आहे म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे आहे ते बघितलं जातं। छगन भुजबळ यांनी खरी तर ही परंपरा आहे ती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्याची या ठिकाणी सुरू केली आणि ती परंपरा आता आजतागायत ते कायमपणे या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने या दोघांचा एकत्रितरित्या झालेला हा प्रवास, या प्रवासादरम्यान नेमकी काही राजकीय चर्चा झाली का किंवा छगन भुजबळांची नाराजी होती ती दूर करण्यामध्ये फडणवीस यांना यश आलंय का किंवा फडणवीस हे छगन भुजबळ यांना कुठली एखादी मोठी जबाबदारी देतात का हे सुद्धा आता या निमित्तानं चर्चेला येते आणि एकूणच या दोघांचा हा झालेला प्रवास आहे त्या प्रवासाची चर्चा मात्र आता रंगताना पाहायला मिळते। ज्ञानेश्वर, खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र जर ही दृश्य नीट पाहिली तर एकीकडे छगन भुजबळ हे नाराज होते आणि त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा उठली होती। त्यानंतर आता या दोघांचा म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आणि छगन भुजबळांचा एकत्रित प्रवास याकडे कसं पाहायचं? नक्कीच या दोघांच्या एकत्रित प्रवासाचं राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कारण सकाळपासूनच ज्या प्रतिक्रिया इथे येणारे नेते देत होते ते एकूणच छगन भुजबळ यांच्या संदर्भात आहे ते देत होते। पाहायला गेलं तर या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी सकाळी जी प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेनुसार छगन भुजबळ
यांनी आता काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अजितदादांच्याकडे मतून बघून ओबीसी समाजानं मतं दिलेली नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून आहे ती मतं दिलेली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा प्रवास आणि हे जे लक्ष्मण हाके यांनी केलेलं वक्तव्य, या वक्तव्याचा कुठेतरी संदर्भ लागतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. एकूणच पाहायला गेलं तर अजितदादांच्यावरती कुठेतरी छगन भुजबळ हे नाराज आहेत का, अशा चर्चा सुद्धा या निमित्तानं रंगताना पाहायला मिळतात. आणि ज्या पद्धतीनं आपण मगाशी उल्लेख केला की भाजपमध्ये जाण्यासाठी ज्या चर्चा आहेत त्या छगन भुजबळ यांच्या बाबतीत घडतात, त्या संदर्भातल्या या निमित्तानं चर्चा होत आहेत का, आणि तो जो दावा आहे तो या ठिकाणी आता खरा ठरतोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. मात्र सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे, त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोघे एकत्र सध्या आलेले आहेत. या संदर्भात हे दोघेही आता काय प्रतिक्रिया देत आहेत हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार. निश्चितच ज्ञानेश्वर, तुमच्यासोबत बातचीत होतच राहील. तुर्तास धन्यवाद. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातली. आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झालेत. त्यांच्यासह छगन भुजबळ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हे एकत्रित त्यांनी प्रवास करत ते कार्यक्रमस्थळी पोहोचले. पंकजा मुंडे तिथे उपस्थित आहेत, शंभूराज देसाई उपस्थित आहेत, मंत्री अदिती तटकरे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. ही थेट दृश्य साताऱ्यातली आपण पाहतोय. खरं तर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्रित प्रवास केल्यामुळे चर्चा उठलेल्या आहेत. मात्र आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमात दोघेही काय बोलणार किंवा यानंतर नेमकं छगन भुजबळ आपली भूमिका काय स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे. मात्र सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय साताऱ्यातून. सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती आज महाराष्ट्रभरात साजरी करण्यात येते. सावित्रीबाई फुलेंच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. त्यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकत्रितरित्या एकाच गाडीतून प्रवास करत कार्यक्रमस्थळी ते पोहोचले. The hospital, we have used latest technology which is evidence-based design. So there is evidence that light, nature and so on and so forth. So I won't go through the details. ही थेट दृश्य साताऱ्यातली आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत. कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे देखील उपस्थित आहेत, मंत्री अदिती तटकरे उपस्थित आहेत. आज सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती महाराष्ट्रभरात साजरी करण्यात येते आणि त्याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांच्यासह छगन भुजबळ देखील पोहोचलेत. एकाच ठिकाणी एकाच गाडीनं खरं तर हे दोघेही कार्यक्रमस्थळी पोहोचले. तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुढे कार्यक्रमासाठी सगळे मंत्री सगळे नेते निघाले आणि आता या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मंत्री अदिती तटकरे देखील या कार्यक्रमात उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यामुळे आता चर्चा उठलेल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात किंवा या कार्यक्रमानंतर छगन भुजबळ आपली काय भूमिका स्पष्ट करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा उठल्या होत्या, त्यावरच पुन्हा आता छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एकत्रितरित्या दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. साताऱ्यातील नायगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याला अभिवादन करत या नेत्यांनी या मंत्र्यांनी खरं तर पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केला.
सगळ्या विनंती आहे पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 194वी जयंती राज्यभरात साजरी केली जाते। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच साताऱ्यातल्या नायगावी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। त्यांच्यासह एकाच गाडीनं छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रवास केला। आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत। दरम्यान आज राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढे पुण्यामध्ये देखील सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथे शरद पवार आणि छगन भुजबळ हे एकाच मंचावर येणार आहेत। त्यामुळे खरं तर छगन भुजबळ यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे किंवा संपूर्ण राज्याचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे। कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच गाडीनं प्रवास करत ते दोघेही कार्यक्रम स्थळी पोहोचलेले आहेत। ही मगाची दृश्य आपण पाहतोय। सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करत पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली आहे। साताऱ्यातील नायगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती राज्यभरात साजरी करण्यात येते आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। मंत्री अदिती तटकरे देखील पाहायला मिळत आहेत, पंकजा मुंडे देखील आहेत आणि शंभूराज देसाई देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एकाच गाडीतला प्रवास। पुन्हा एकदा जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच इथे सावित्री फुले यांना नायगाव या ठिकाणी येऊन अभिवादन केलेलं आहे। त्याच्यासोबत छगन भुजबळ हे एकाच गाडीतून प्रवास करत आहेत, इथपर्यंत आले होते आणि त्यामुळे हा प्रवास आहे सुद्धा त्याची राजकीय चर्चा रंगताना पाहायला मिळाली। यासोबतच पंकजा मुंडे, शिवेंद्रराजे भोसले, यासोबतच शंभूराज देसाई, जयकुमार गोरे हे मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। आदित्य तटकरे ह्या सुद्धा या सगळ्या कार्यक्रमात या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। अतुल सावे यांनी सुद्धा सकाळी आहे ते अभिवादन केलं होतं आणि ते सुद्धा या कार्यक्रमाला दाखल आहेत। एकूणच पाहायला गेलं तर अर्ध मंत्रिमंडळ आहे ते या ठिकाणी दाखल असल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच आहे ते नेत्यांची, मंत्र्यांची रीग लागल्याचं आम्हाला दिसून येते। बरं ज्ञानेश्वर, आणखी या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित आहे? पाहायला गेलं तर हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य आहे ते गेल्या काही वर्षापासून होताना पाहायला मिळते। समता परिषदेचे अध्यक्ष म्हणून यावेळी छगन भुजबळ यांनी या ठिकाणी जबाबदारी घेतली। त्यानंतर छगन भुजबळ यांनी या सगळ्या परिसराचा कायापालट केला आणि तो कायापालट या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना स्वतः छगन भुजबळ या ठिकाणी दाखवताना आपल्याला दिसून येते। आणि एकूणच पाहायला गेलं तर राज्य मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री या सगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळातच त्या ठिकाणी व्यासपीठावरती भव्य असा कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमांच्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे ते सगळ्यांना संबोधित करणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस नेमकं काय संबोधित करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केलं होतं ते कार्य अनन्यसाधारण असं होतं आणि कुठंतरी ओबीसी समाज दुखावला गेला अशा पद्धतीचा आरोप आहे तो केला जात होता। आणि छगन भुजबळ हे सुद्धा काही प्रमाणात नाराज असल्याचे चर्चा हे त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नेमकं देवेंद्र फडणवीस त्याला काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित हा जो प्रवास आहे तो प्रवास अत्यंत चर्चेला येतोय। कारण यानंतर सुद्धा पाहायला गेलं तर शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांचा कार्यक्रम पुण्यामध्ये आहे। मात्र या चर्चेच्या दरम्यान फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, गाडीमध्ये जवळपास त्यांनी 15 ते 20 मिनिटाचा प्रवास केलेला, या 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासा दरम्यान त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली आणि शरद पवार यांच्यासोबत ज्यावेळी छगन भुजबळ कार्यक्रमाला असणार त्यावेळी नेमकी काय चर्चा होणार याची आता सगळ्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। छगन भुजबळ यांना आता आम्ही विचारण्याचा प्रयत्न केल्यावरती त्यांनी मात्र यावरती आपलं मत आहे ते मांडलेलं नाही
फक्त या कार्यक्रमाच्या संदर्भातली चर्चा झाली अशा पद्धतीची भूमिका आहे ती त्यांनी मांडलेली आहे. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे नेमकं या दोघांच्या नेत्यामध्ये काय झालं याची उत्सुकता आहे ती अद्याप आणली गेल्याचं पाहायला मिळतंय. ज्ञानेश्वर, माफ करा, थोडंसं थांबवते. ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे या देखील कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत आणि त्या सामान्य नागरिकांशी संवाद साधतायत. सुषमा अंधारे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर फुगडीचा आनंद या दोन्ही नेत्या घेत आहेत. तर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती राज्यभरात साजरी करण्यात येते. ही दोन दृश्य, एकीकडे साताऱ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या मूळ गावी साताऱ्यातल्या नायगावी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. त्यांच्यासह छगन भुजबळ, पंकजा मुंडे, अदिती तटकरे, शंभूराज देसाई यांची उपस्थिती आहे. तर दुसरी दृश्य आहेत पुण्यातली. पुण्यामध्ये देखील आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिथे सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे या नेत्या उपस्थित झालेल्या आहेत. सामान्य नागरिकांशी, महिलांशी संवाद साधत त्या कार्यक्रमाला सुरुवात